ही बघा गावची नदी कशी जाते आणि जो कुंवा दाखवलं त्याच्याच इथे बाजूला जनाब अब्दुलरहमान मोहम्मद साहबचा ही मकान आहे, मुजाहिद आझादी. आम्ही त्यांच्या घरच्या फ्रंटला जातो आणि ती थोडी हिस्ट्री तुम्हाला सांगू. पण जुना घर बघा, ही जरा बघून घ्या, बेहतरीन वाटते. कसा जांभ्याचा आहे. हो माशाल्लाह. इकडे सायाची सागवानची झाडं पण मोबाईल माशाल्लाह लोकांची. चलूया आता त्यांचं घर बघतो आपण इंशाल्लाह. हां हां, हे बघा बघा पुराणी हवेली बोलत ना, की असे हवेली तुम्ही ज्या घरा जे बोलता ना खंचा महल काही बोललो ते बाजूचा मंजिल, मंजिल पण अशाच पद्धतीची असेल माशाल्लाह. आणखीन असेल हवेली, हवेली ही पण हवेलीच आहे माशाल्लाह. आता ह्यांच्या घराचा माणसं आहेत कोण? नवी काडी दिसत नाही लागलेली, आतल्या नसेल. अच्छा हां हां, थांबा थांबा, आपण जात नाही हो, फक्त इथे मला डेट बीट आहे का कांची काय बनलेली काय. ओके, आजच्या कडवईची जी स्क्रिप्ट आपण जे सांगतो मुजाहिदीन आझादीची जी माहिती सांगतो जी पण काय, तर आजच्या दिवसाचं हा लास्ट मतलब ह्या जागा राहिलो. ह्याच्या बाद आपण तुम्हाला दुसऱ्या आणखी चीजो दाखव गावातले. पण जनाब अब्दुल गनी भोंबल साहब यांचे भाऊस होते अब्दुल रहमान भोंबल साहब. त्यांची ही हवेली, शानदार हवेली खानदानी घर जी बघता एक मंदिर, शाही वाडा ज्या पद्धतीचा बोलतात, वाडा हवेली त्या पद्धतीचा माशाल्लाह. तर ह्यांची कुर्बानी काय होती, ह्यांची एक इंटरनॅशनल कुर्बानी झाली होती. कसा ती सांगता तरी तुम्ही जवळ या. आझाद हिंद फौज 1942ला जपानला बनवल्या गेली. एक जपानी होते आणि त्या संघातला मोहन सिंग नावाचे एक बंदे होते इंडियन. ह्या दोघांनी मिळून बनवले. जपान गव्हर्नमेंटचा जपानच्या लोकांचा सपोर्ट होतो त्या आझाद हिंद फौजला, कारण जपान ही ब्रिटिशच्या अगेन्स्ट होता. त्यासाठी जे लोक ब्रिटिश ज्या ज्या कंट्रीतला ज्याने जे कॉलनीज बनवले होते, त्याला उर्दूतला आपण नव आबादी बोलतो, त्या मुलकाची लोकांना सपोर्ट करणं आणि त्यांचा मुल्क आझाद करण्याचा जपानची पॉलिसी असायची. इंडिया वन ऑफ देम. तर मोहन सिंगला तितका काय जमला, त्यांनी बोलला की मी इतकं काय करू शकत नाही हो. मग ती 1942ला जी आझाद हिंद फौज जी पहिल्यांदा बनली, मग ती खतम केल्या गेली. कारण 1942ला नाझी जर्मनीपासून सुभाषचंद्र बोस जे आहेत ते आले इथे साऊथ ईस्ट एशियाला गेले, म्हणजे मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूरवाला तो जो बेल्ट आहे तिकडे गेले. आणि मग नवीन 1943ला मे 1943ला आझाद हिंद फौज जी बनवल्या गेली सुभाषचंद्र बोसने. आणि त्यासाठी त्यांना तिथे फंड जमा करायला लागायचो, लोक रिक्रूट करायची, फौज जमा करायची आहे. आणि अशा लोकांना नेहमी धोको असते. सुभाषचंद्र बोसचं नाव तर आपण नेहमी ऐकतो रोडवर, लायब्ररीवर. राहायची दुनिया तर कशाने ती व्हायला पाहिजे, इतकी कुर्बानी आहे. पण खंचो पण एक लीडर बोडे होते, त्याच्या सांगातल्या लोक जोडणारे असते, त्याला आपण विसरतो. यासाठी की त्या समाजाची लोक त्यालाच याद करणं पसंत नाही करत किंवा करत नाही. अब्दुलरहमान भोंबल साहब जे आहेत हे सुभाषचंद्र बोसच्या सांगातला असायचे, याचा बॉडीगार्ड असायचे. सुभाषचंद्र बोस जे फंड जमा करायचे तेव्हा पण सांगत असायचे, स्टेजवर त्यांच्या सांगत असायचे, म्हणजे सायाच्या सारखे ते सांगत असायचे. इतकी मोठी कडवईच्या अब्दुलरहमान भोंबल साहबची कुर्बानी आहे. त्याच्या बाद सुभाषचंद्र बोसनी कशी लढाई लढले, लोक कशी जमा केले आणि काय केले हे आपण बघलाच. की चिकनशी फौज आली आणि अगदी म्यानमारपर्यंत ते लोक पोचले आणि हजारो लोक त्याशी जोडलेली होती. ते असे होते आपले जनाब अब्दुलरहमान भोंबल साहब. ही बघा आलेलं आहे. आम्ही यांच्या इथे पाणी मागला. भोंबल साहेबचे ते जे टेनंट्स आहेत त्यांनी पाणी पण दिले, कलिंगड आणि ही काय चायना ग्रास पण दिले माशाअल्लाह. आपण आता इथे काय लोकांची नावं रीड करून दाखवतो. हमदुल्ला गावातला मोप काय लोक आणखीन बेस्ट पोस्टवर असतील. काय लोकांची नावं जी अचानक झहनमध्ये आली ती त्यांचं थोडी नावं आम्ही रीड करून दाखवतो. मुश्ताक सावंत साहेब इथे काय लोक हायली पोस्टवर होते त्यांच्या जरा नावं जरा वाचून दाखवा. नाकवा बावा मोडक, हां, लेफ्टनंट कमांडर इन नेव्ही. हां. मोहम्मद बाबा मोडक, जी, लेफ्टनंट कमांडर इन नेव्ही. इब्राहिम हुसैन मोडक, कमांडर. अबू अमीन काजी, लेफ्टनंट. अली साहब भोंबल, लेफ्टनंट. इस्माइल डोंगरे, अच्छा, लेफ्टनंट. महमूद मोहम्मद सावंत, चीफ पीटी ऑफिसर. युसुफ पीटी ऑफिसर म्हणला म्हणजे
चीफ पीटी ऑफिसर ते अलग अलग हे असतात ना. अच्छा. लीडिंग सिमेन, हा. पीटी ऑफिसर, मग चीफ पीटी ऑफिसर, मग लेफ्टनंट, अच्छा. मग सब लेफ्टनंट, जी जी जी. मग कमांडर, अशी त्यात नेहमी पोस्ट असतात. हां. युसुफ नाकवा मोडक, चीफ पीटी ऑफिसर. हुसैन नाकवा मोडक, लीडिंग सिमेन. अच्छा. युसुफ मोहम्मद डोंगरे, चीफ पीटी ऑफिसर. अब्दुल रहमान शमसुद्दीन जुळे, लेफ्टनंट. लेफ्टनंट. ही खास खास नावं आहेत. जी आणि अशी अनेक मोप 25 नावं तुम्हाला देऊ शकेन की ते सगळे नेव्हीमध्ये होते. जी. पण हे जे आहे हे मोप ब्रिटिश टायमाच्या नंतर, फ्रीडमच्या नंतर हे नेव्हीमध्ये होते. आणि ह्यांच्यापैकी ज्या 65-70ला हे रिटायरमेंट घेतले. रिटायर झाले 25 इयर्स. आफ्टर 25 इयर्स नेव्हीमध्ये जॉब करूनशी कोण 70ला, कोण 65ला, हां. 75ला, असे 80ला जी. रिटायरमेंट घेतले. म्हणजे इतके जुने होते नेव्ही ब्रिटिश टायमापासून. हां हां. आणि त्याशी आज नेव्ही फक्त एक महमूद नूरुद्दीन जुळे हां. हे नेव्हीपैकी फक्त पुऱ्या गावामध्ये एक शख्सियत अशी की ती एक आत्ता हयात आहे. हां. बाकी सगळे अल्लाला प्यारे झालेले आहेत. अल्लाह करोड करून कडवईचा एक इतिहास आहे की अगोदर प्रत्येक घरामध्ये एक इंडियन नेव्हीमध्ये आणि पोर्ट्रसमध्ये जी लोक असत. आणि आता जास्त करून आता 85% लोक सी फेरर आहेत, जी. सी मध्ये आहेत. जी. आणि आता न्यू जनरेशन जे आहे ती वेल एज्युकेट असल्यामुळे डिफरंट फील्डमध्ये आता ते जात आहेत. आणि मला मग खुशी आहे माशाअल्लाह. की ते ओके. थँक्यू. चेंज झाली. आणि जी थँक्यू. जजाकल्ला खैर. आता आम्ही चालू आपल्या भाटला मोहल्ल्यातल्यान आणि फातिमा शेख गर्ल्स हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलला व्हिजिट करणार आहोत. जाताना तुम्हाला भाटला मोहल्ला दाखवत आहे मी. चलते रहो भाई, भाटला मोहल्ला देखो. ये पहली बार देख रहे होंगे आप यूट्यूब की दुनिया में भाटला मोहल्ला. हा पुरा तो पण मोहल्ला भाटला मोहल्ला ना. तुम्ही तुमच्या घरी 250 घरं नाही होते, 350 नाही जास्त आहेत. हो हे सगळं भाटला मोहल्ला माशाअल्लाह. आणि ही काय ही माठ काय ही स्कूल आहे. जिल्हा परिषद उर्दू स्कूलची आम्ही गुजरतो. हे उर्दू स्कूल बघा इथे. हां हां हां. ही उभी वाट. तो भाटला म्हणलो मग तिथं आपण गेलो होतो. ही उभी वाट. इथे गाडी थांबवायची उभी वाटला. ओके. जिल्हा परिषद उर्दू स्कूल ह्याला बोलतात ती उभी वाड बोलतात ना. आणि उभी वाडचा घरा गावातला मोप आहेत माशाअल्लाह. आणि आपण आता चाललो आहोत गर्ल्स हॉस्टेलला उभी वाड दाखवत. जरा एकदा रिपीट करा उभी वाड आणि काय काय तुमचे मोहल्ले काय बोलले. एक कातलवाड, भोंबलवाड, हां. उभी वाड, हां. आखरवाड, हां. कूप, हां भाटला हां. आणि टेप 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 मोहल्ला. हां. एक येते टेपरी, टेपरी, एक येते सोनांबी. सोनांबी. असे मग माशाअल्लाह. इकडे पण आहे. उभी वाड मतलब मला असं वाटतं की सगळी घरं अशी ना एकदम स्ट्रेट लाईन मध्ये राईट लेफ्टला घर आहेत. हा म्हणून त्याला उभी उभी बोलतात. यस यस. आडवी वाड अशी त्यांचा नाही, सगळ्या उभाचे रस्ते जी. आणि हे बघा इथची जामा मस्जिद आहे. अच्छा दोन्ही मस्जिदला जुमा होते का एकाच मस्जिदला जुमा. जुमा ह्या मस्जिदला होते. ईदची नमाज पण येते. इथेच होते माशाअल्लाह. अन्सार अंकल आहेत काय गं? हे अन्सार साहेबचं घर आहे. ए बाई अन्सार अंकल आहे. हे डॉक्टर अन्सार जुवारे साहेबचं घर आहे माशाअल्लाह. अन्सार अंकल, बेहतरीन घर आहे. अन्सार अंकल. हे मस्जिदच्या बाजूला जामा मस्जिदच्या बाजूलाच आहे. मी तुम्हाला एकाशी जामा मस्जिद दाखवतो थोडीशी. आम्ही असर वरा सगळी पाडली हो माशाअल्लाह जी. हे बघा इथे काय ते स्टेपचं बोर्ड आहे. कोणीतरी बनवून दिलं आहे त्यांचं नाव आहे. आणि त्याच्यावरती ब्लॅक पुरा काही जमली आहे. कडवईचे फ्रीडम फायटर्सचा हा लास्ट एपिसोड होता. ह्याच्या बाद इन्शाअल्लाह फातिमा शेख गर्ल्स हॉस्टेल, बामणवाड बाजार, कडवईची लिखलेली बुक्स त्याचे इन्फॉर्मेटिव्ह 2-3 ब्लॉग्स येतील जे फ्रीडम फायटर्सच्या रिलेटेड नसतील.
आम्हाला जी पण जसा पण काय जमला, जी पण इन्फॉर्मेशन मिळली त्यावर रिसर्च केला, पूरी कोशिश केली की बेहतरीन कंटेंट पेश करण्याची. त्याच्या मोहल्ल्यातला जाऊन त्यांचा तो इलाको घरदार आम्ही दाखवायची कोशिश केली. तुमच्या गावात जर कोण पण फ्रीडम फायटर्स असतील कोकणच्या खंच्या पण जिल्ह्यातला, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, ते तुम्ही आम्हाला मेल करा. आम्ही इन्शाल्लाह तुम्हाला रिस्पॉन्स देऊ. त्या गावात जाऊन आम्ही शूट करू. पण जितकी कोशिश करा की जितकी जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन आम्हाला मिळेल. जसं सपोर्ट कडवेच्या टीमने दिला, गावातला पुरा दिवसभर सांगितला 33 डिग्री सेल्सिअस गरमी आणि अहसास 38 डिग्रीचा होत होतो. ती कुर्बानी जर देत असाल तर नक्की आम्ही तुमच्या गावात येऊन तुमच्या गावातला ऐलू की तुम्ही आमच्या सांगितलं असं इतकं तरी कमीत कमी सपोर्ट करू शकता. हे टॉपिक्स एकदम ड्राय असतात, लोकांना एंटरटेनमेंट फक्त बघायचं असते. पण हे जे टॉपिक्स आहेत हे तुमची अस्तित्वाशी, तुमच्या वजूशी जोडलेले असतात. म्हणून असे व्हिडिओ बघणं खूप जरुरी आहे. तुम्ही व्हिडिओ आत्तापर्यंत सगळे बघले नसाल ते पुढे बघा, कमेंट करा, शेअर करा आणि नेक्स्ट जनरेशनपर्यंत आमची इन्फॉर्मेशन पोचवा. थँक्यू. परत मिळू आपण असेच नेक्स्ट व्लॉग्समध्ये. एंटरटेनमेंट व्लॉग्स, ट्रॅव्हल व्लॉग, हर तरहचे व्लॉग्स आपल्या चॅनलचे हमेशा जान, शान, आन बान सगळे काही असतात. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू.